बोला ना बेबी बाई, बोला ना. येते येते, मला ऐकू येते. बोला बोला, तुम्ही बोला. काऊन माझा आवाज नाही येत का तुम्हाला? आता येते येते येते. कुठं आहे तू? मी घरी आहे बेबी बाई. काऊन? ती भेटली म्हणतो पार्वतीले, तर आम्ही आता इथून निघून राहिलो. 1 घंटा 1.5 घंटा लागन घरी येवाले. चालन ना बेबी बाई, चालन, ठीक आहे. या मग तुम्ही, आम्ही करतो मग स्वागताची तयारी. काय म्हणते पार्वती? पार्वती काय म्हणते? आणि लेकरू कसं आहे? काही नाही म्हणत. पार्वती मोठी ढिली ढिली आहे बापा. नाराज नाराज, हसत नाही, बोलत नाही, लेकराले बरोबर पाहत नाही. आणि लेकरू मस्त आहे एकदम. ठण ठण आहे, ठणठणीत आहे. मस्त मस्त गोंडस भाड आहे, मस्त आहे. सगळं ठीक आहे. तर पोचतो मग आम्ही 1.5 तासानं. हा, आता जेमतेम डिलिव्हरी झाली बेबी बाई, तर आता डिली झालीच असं ते. आता कशी हसन बोलन ते, आता 8-15 दिवसानं होईन ते कडक. बरं ठीक आहे, मग या तुम्ही. आता मी जातो गावात, सगळ्याला सांगतो, आणि आम्ही तिच्या घरी थांबतो आरती गिरती घेऊन. हो ठीक आहे. आता हो बेबी बाईचा फोन आलता, आताच मला फोन आला. मी फोन ठेवली ना, इकडे धाव घेतली. असं काय म्हणे हो बेबी बाई फोनवर? शांताबाई, का तुला डायरेक्ट फोन ऐकल्यावर ठेवल्याबरोबर डायरेक्ट इकडे धाव घेतली? सुट्टी झाली म्हणते, आम्ही आता निघतो म्हणते इथून दवाखान्यातून. 1-1.5 घंट्यानं पोचतो म्हणते, अशा म्हणे बेबी बाई. तर मी म्हटली तर स्वागताची तयारी करू म्हटलं आपण पटापट, म्हणून मी इकडे तुमच्या जवळ आली. आता मी एकटी कशी करू? म्हणून आपण सगळे मिळून करू, तेव्हाच पटकन स्वागताची तयारी होईल, आणि तिचं मस्त स्वागत करू, तिचं आणि तिच्या पोरीचं. गरज आहे स्वागत गिगत करायची, पोरगीच तर झाली. हा, वा वा वा, क्या बात आहे. तू नाही झाली पोरगी तेव्हा तू नाही केली होती स्वागत? हा, मा मनीषाला पोरगी झाली तर तिच्या बापानं केवढं जंगी स्वागत केलं होतं माहितच आहे तुम्हाला सगळ्याले. कसे नाचले कुदले होते, आणि म्हणतो पोरगीच तर झाली. बापा बरीच आहे वा. मला नातीन झाली तर मी किती जंगी स्वागत केलं होतं मा नातींचं. ढोलकन ढोलकन नाचणं कुदणं, हे अशी म्हणून राहिली पोरगीच झाली. पोरगी झाली तर स्वागत नाही करावं काय? लक्ष्मी आली घरामध्ये, लक्ष्मीच्या पावली. आणि म्या किती स्वागत केलं होतं मा नातींचं. पेढेही वाटले होते लगून. हो बापा, कशी बोलते ही मुन्नी, काहीच काही वस्त्रतावांनी. चला व चला पटकन करू स्वागताची तयारी, मस्त स्वागत करू तिच्या पोरीचं, पार्वतीच्या पोरीचं. पिंकी कुठं आहे व शांताबाई? पिंकी आहे ना, घरी आहे पिंकी. काय नाटक शांताबाई? काय नाही, स्वागत न गिगत करायची गरज होती? काय गरज नव्हती स्वागत गिगत करायची, चालत होतं. राहू द्या, सोडा, राहू दे शांताबाई, राहू दे. अलग होय, जाऊ दे, मला घरात मी लय थकले. राहू दे, कायले आरती गिरती करतं बापा. जाऊ दे, काही गरजच नाही आहे ना. पार्वती, काहून अशी होऊन राहिली हो तू? करू दे ना आरती, स्वागत करून राहिले ते आता. उगे मुगे उभी राह. बेबी बाई, कायले आरती गिरती स्वागत गिगत करायची गरज होती? चालत होतं, नाही करायला पाहिजे. मला आवडलं हे सगळं. थांब पार्वती, काय आवडलं नाही काय आवडते मग सांगतो तू. थांब, आम्हाला स्वागत करू दे लहानपणीचं. चुप राह तू. हो ना, बरीच आहे बाई पार्वती, एवढी चांगली लक्ष्मी सारखी पोरगी झाली, आणि स्वागत काय करायची गरज होती? नाटक करता म्हणून राहिली. म्या पाहिलं नाही, म्या किती जंगी स्वागत केलं मानातींचं. थकली म्हणून होय व गंगा, थकली मी. मला आराम पाहिजे. काय हे स्वागत नाही करत, राहू द्या ना. हो थकली तू, पण आता 5 मिनिटे उभी नाही राहू शकत का? मग आरामच करणं आहे तुले. कोणतं काम आहे तुले? कर मग आरती, घे पटकन. हो पाय, मी आता मस्त 2 शब्द म्हणतो त्या पोरीसाठी. पार्वती, हे पाय, तुझ्या घरात आज खऱ्या अर्थानं लक्ष्मी आली आणि आनंदाचं आगमन झालं. आज तुझ्या घरात लहान परी आणि तुझ मनापासून खूप खूप स्वागत आहे. बाळासाठी 2 शब्द. तुझ्या चिमुकल्या पावलांनी आमचे घर आनंदाने आणि समृद्धीने भरून जाऊ दे. बाळा, तुझं आणि तुझ्या आईचं घरामध्ये खूप खूप स्वागत आहे. नाजूक तुझ्या पावलांनी आली घरची लक्ष्मी आज, हसू तुझे गोड लागते, शोभे घराला नवा साज. आली ग आली लहान परी आली, आनंदाची बरसात घेऊन आली. बाबांची ती लाडकी राणी, आईच्या जिव्हाळ्याची गोड कहाणी. घर आपले हे हसरे झाले, तुझ्या आगमनाने सजून गेले. सुखाचे क्षण घेऊन आली आमच्या घरची चिमुकली. खूप 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 स्वागत आहे चिमुकले, खूप स्वागत आहे चिमुकलीचा, चिमुकली परी. चल आता पार्वती, चल घरात चाल. ये ते पिंकीले पाय, तिचं तोंड पाय, काय उभी आहे बापा, जरा हसून नाही राहिली पोरगी. ठीक आहे ना पार्वती, आता आम्ही जातो आता
अंग पाय गी धुतो आणि तू बी आता अंग पाय गी धुवून घे. हो, आता अंग पाय धुई आणि मग आता मग जेवजो मस्त आणि मग आराम कर मस्त दिवसभर. हो कौसा काकू, हो बेबी बाई, मायानं तुम्हाला बी फालतूच त्रास झाला नाही. दवाखान्यात राहणं उपाशी तापाशी, झोपायला जागा नव्हती बरोबर. काही बोलतं काय हो, काय तर त्रास झाला? काही त्रास नाही झाला. झालं ना, एक दिवस तर काढायचा होता तिथे, एक रात फक्त, आणि झालं. काही त्रास झाला, काही त्रास नाही झाला. हो बाप्पा मारीमा, त्रास झाला म्हणते. कोणाला त्रास होते का दुःखात? आम्हाला काय शौक होता काय तिथं तुले जाऊन झोपाचा दवाखान्यात आणि आम्हाला राहायचा त्याजवळ? आणि मजबुरी राहते, परिस्थिती पडते तेव्हाच राहावं लागते का नाही कुठं? मग काय त्रास होते का त्याचा? तो कोणी होत नाही म्हणून आम्ही राहिलो. आम्ही तू येत आहो, आम्ही बी गावकरी म्हणजे आपण एक कुटुंबच आहो ना. मग एकीमेकीचं साथ द्यावं लागते. साथ द्यायली तर त्रास होते काय मग? नाही नाही, आम्हाला नाही झाला बाबा त्रास. बरं भेद्रो शांता, आता तू थांब जराशी, हिची माई येत वरी तिच्यापाशी. हो बेबी बाई, थांबतो ना मी, देतो करून तिची आई येतपर्यंत. हो, तिची आई आली म्हणजे मग आपण मोकळं होतो. मग करते तिची आई. आता तू या लेकराले मस्त अंग तर नको धुवून देऊ, पुसून पासून काढ कोमट पाण्यानं, मस्त पावडर गिडर दे लावून मस्त. इले पुसून काढतो आणि तिले पार्वतीले अंगाला पाणी देतो टाकून. हो, तू पुसतीले मी पाणी ठेवतो तोपर्यंत, आणि मग गरम झालं म्हणजे सांगतो त्याले सीतारामले तो दिन टाकून. तू लेकराचं करतो. हो कौसा काकू, ठीक आहे. हे पोट्टीला काय झालं गड्या? मी मंगनपासून पाहून राहिली. मंगाने तिथे उभी होती, आरती करत होतो तेव्हा, स्वागत करत होतो तेव्हा मार देतो करून उभी होती, आता लढून राहिली. इले हिची माय पाहिले आता एकटं लागत होतं बिचारीले. पिंकी, काय झालं बा तुला? काऊन लढून राहिली तू? तू तर घरी आली होती, कृष्णाले कुदू कुदू सांगितली मला दादा झाला, मला दादा झाला. मग आता काऊन लढून राहिली तू? काय झालं तुले? सांग मला, मी काकू आहे तुले. सांग मला काय झालं तुले? काऊन लढून राहिली तू? काकू, मला दादा पाहिजे होता, पण शांता बाबू मला दादा नाही आला, मला बाई आली म्हणे. मला दादा पाहिजे होता, मला राखी बांधायला दादा पाहिजे होता. मी आता कोणाला राखी बांधू? मला बाई नाही पाहिजे, मला दादा पाहिजे, मला दादा पाहिजे. पिंकी, ये पाय, दादाच पाहिजे असा काही नियम राहते का? दादाच पाहिजे होता असं काही अर्थ आहे काय? आपली बहीण बी तर आपली दुसरी आईच राहते, आपली मैत्रीण राहते आपली बहीण बी. पण मी राखी कोणाला बांधन? मग मला राखी बांधायला दादा पाहिजे होता. मी पहिलेच म्हणून आईले मला दादा आणून दे, मला दादा आणून दे, मला दादा पाहिजे, दादा पाहिजे. आई नाही म्हणे, नाही म्हणे. मग बाबाला म्हटलं, बाबा म्हटलं मला दादा पाहिजे, मला राखी बांधायला. मी त्याला राखी बांधून देईन म्हटलं, मला दादा आणून दादा. बाबा म्हणे हो म्हणे बेटा, आणून देईन म्हणे तुला दादा. पण मग बाबाला बाई कोण आणले? मला दादा कोण पाहिजे होता, मला दादा कोण आणलं? मग बाई कोण आणली? पिंकी, पिंकी ऐक तू, माया ऐक तू. हे बाय, रक्षाबंधन म्हणजे काय फक्त बहिणीनं भावालाच राखी बांधली पाहिजे काय? असं असते का रक्षाबंधनाचा अर्थ? भाऊ असो की बहीण असो, दोघंही शेवटी भावंडच राहते ना. दोन बहिणी एकमेकीचं रक्षण नाही करू शकत काय? एवढं मला सांग पिंकी. तू या लहान बहिणीला राखी बांध आणि तिला सांग तू का बाई मी तुया हमेशा रक्षण करन, असं सांग तू तिले. तिची आई बन तू, तिची मोठी ताई बन तू तिची मैत्रीण बन. पाय मग पिंकी, तू जर मोठी होशील, ते बी मोठी होईल, मग तू तुझ्या मनातलं कोणाला सांगशील? तिला सांगशील कधी तुझ्या बहिणीले? तुझ्या भाऊ तर लागन तर भाऊ आला असता तर मित्रासोबत चालला गेला असता खेळाले, मग तुला कोणाला सांगितलं असतं? तुझी बहीण तरी हमेशा तुझ्या संगच राहील, घरीच राहील. सुख दुःखात तुम्ही दोघी साथ द्या, बहिणी बहिणी. भाऊ तरी नाही दे. आणि पाय पिंकी, तिच्यापेक्षा दुसरं कोणीच तुला प्रेम करणार नाही, एवढं प्रेम करून तुला तुझी लहान बहीण. काकू, मी माझ्या लहान बहिणीला राखी बांधू शकतो? माझी बेस्ट फ्रेंड बनून ते मी तिला सगळं सांगू शकन, हमेशा ती माझ्या संग राहील. हो पिंकी, बरोबर आहे. बांधू शकतो तू तिले राखी, ते तुले राखी बांधन, तू तिले राखी बांधजो. आणि तू बेस्ट फ्रेंड ते राहील, तिच्या संग खेळजो, तिले शिकवजो, तू आई लिखाले शिकवजो तिले, मग ते तुले ताई ताई म्हणन, किती चांगलं वाटन मग. अरे वा, मग तर मस्त आहे काकू. मग काय गरज आहे मला दादाची? मी तर माझ्या बहिणीलाच राखी बांधन, मी बाईलाच राखी बांधत जाईन आणि ते मला राखी बांधत जाईल, आम्ही दोघे एकमेकीला राखी बांधत जाऊ. पार्वती, काय झालं हो तुला? एवढं लढून राहिलं लेकरू तरी तिला दूध नाही पाजत तू? शेवटी मला तिथून धावत यावं लागलं. हो ना, काऊन पार्वती, काय केलं त्या लेकरानं तुले? तू काय सावतर लेकरू आहे, दुसऱ्याचं वय का? तू येत होय ना, काऊन दूध नाही पाजून राहिली तू? सांगे बेबी बाई अन कौसाबाई, सांगे आम्हाला का दवाखान्यात जन्मली तेव्हापासून तू तिला घेऊन नाही राहिली म्हणते बरोबर जवळ, दूध नाही पाजून राहिली तिले. काऊन तशी वागून राहिली त्या लेकराले? माय असून परख्यावानी वागणूक देशील का तिले?
त्या लेकरानं तुले? हा, लक्ष्मी सारखी लक्ष्मीच्या पावलानं लेकरू आलं, ते पोरगी आली त्या घरामध्ये. आनंदाची गोष्ट आहे, आनंद असला पाहिजे घरामध्ये. पण तू उदासीनता फैलवून राहिली, त्या लेकराला धरून नाही राहिली, दूध नाही पाजून राहिली. मीरा लढत राहते ना हो शांताबाई, मीरा लढत राहते. काय दूधच पाजत राहू, दूधच पाजत राहू. तरी मी म्हणून येईल पिंकीच्या बापाले, म्हणून मी मला नाही पाहिजे आता लेकरू, मला नाही पाहिजे. एक पोरगी ठीक आहे, दुसरी पोरगी नाही पाहिजे मला. हा नाही म्हणे, दोन पाहिजे, दोन पाहिजे. आता पाहत बी नाही, मलाच पाहावं लागते. दवाखान्यात जावाच्या टायमाला बी हजर नव्हते, मा भावानं नेलं. आम्हा लढत राहते म्हणजे लेकरू व्हायचे, त्याला तिला भूक लागेल तर लढण ना. हा, 1.5 महिना लेकरू लढत राहते. 1.5 महिना काय 1 वर्ष लेकराचा त्रास सहन करायला लागते, सांभाळायला लागते. मोठं फुलासारखं लेकरू सांभाळायला लागते. पाहिजे नाही, पाहिजे नाही. पोरग झालं असतं तर मोठी खुश राहिली असती मग. हा विमला ताई, मला पोरगच पाहिजे होतं. मी यायले म्हणून पोरगी झाली तर काय करण, म्हणून झाली पोरगीच. मला पोरगच पाहिजे होतं. आता दुसरी पोरगी नाही पाहिजे होती मला. काय होतं त्या नशिबात, पोरग झाली पोरगी तर मग काय आता अशी वागणूक देशील तिने, अशी नाकार, अशी हेरसाण करशील का त्या पोरीची मग? अहो पार्वती पागलवानाचे, आजच्या काळात काय पोरग न पोरगी घेऊन बसली हो. आजच्या काळात सारखंच आहे, पोरग न पोरगी दोन्ही सारखेच आहे. एवढंच प्रेम करा लागते, पोरीवर पोरावर एकच आहे. मा भावाला नाही झाली का दुसरी पोरगी? हे तर अशी काहीच नाही म्हणून राहिली तर मला पोरगी नाही पाहिजे होती. आनंदीत आहे, ते तर खुश आहे. माई वहिनी बी खुश आहे, शोभा बी आणि मा भाऊ बी, सगळेच तर खुश आहे. त्याच्या चेहऱ्यावर तर मला जराही दुःख नाही दिसलं पोरगी झाली म्हणून. तू चेहरा पाडून बसली, पोरग झालं नाही, पोरगी झाली, पोरगी झाली का? काय फरक पडते? असे कित्येक लोक आहे जगामध्ये, त्याले 2 पोरी आहे. असे बी लोक आहे त्याले लेकरूच नाही आहे. तेव्हा तर दुःख किती झालं ना. लेकरू पोरग असो का पोरगी, घरात लेकरू तर आलं तेवढं महत्वाचं. नाही झालं असतं तर मग काय केलं असतं तू ना? मग 10 दवाखाने पाहिले असते. पोरग नाही झालं म्हणून त्या पोरीले दूध नाही पाजून राहिली. काय फरक आहे पोरात ना पोरीत? पोरग इथेच, पोरगी इथेच. आणि त्या घरी त्या 2 पोरी असणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वास असणार आहे ते घरामध्ये. त्या घरात तर 2 लक्ष्मी आहे. पार्वती, उद्या चालून ह्या 2 पोरीच तुझे नाव रोशन करतील आणि ह्या दोघी पोरीच तुझ्या म्हातारपणीची काठी बनतील. आणि फालतूच लोकांचा विचार करून स्वतःचा त्या पोरीचं मन दुखवू नको. कोण काय म्हणतील, कोणी काही नाही म्हणत. तू खुश आहे ना? तुला 2 पोरी आहेत, त्या 2 पोरी तुला सांभाळायला लागन, कोणी काही म्हणत नाही. आणि जसं पोराला सांभाळायला लागते तसंच पोरीला सांभाळायला लागते. पोराला काय सांभाळायला दिलं, पोरं काय लढत नाही? पोराला भूक नाही लागत? पोराला तेवढंच ना, पोरीला तेवढं सांभाळायला लागते. आणि हे 2 पोरी तू पोरं म्हणून सांभाळ. हो पाय, असं चांगलं वाटतं. पाय किती गोंडच बाळ आहे आणि किती चांगली दिसते. पाय तिले, आणि त्या प्रेमाची किती गरज आहे तिले, पाय तू. अरे सीतारा, पाणी ठेवलं गरम व्हायले पार्वतीसाठी. तर गरम झालं म्हणजे टाकून देतो तिले. आता सध्या कामोकामी आहे, लेकराच्या खवदवीत लागल्या. आता तू पाणी टाकून देतो तिले, पार्वतीले अंग धुवाले. हो काकू, मी टाकून देतो पाणी, मी देतो टाकून दिले पाणी. मी चालली बाप्पा आता घरी. बेबी बाई बी गेली घरी. आता मी चालली घरी. मी अंग पाय धुईन आता. अंग पाय नाही धुतलं, कालही नाही, आजही नाही. तर आता अंग पाय धुवून देतो म्हणलं, मग घरी जाऊन आता मग पाहायला येत राहीन. तुझी सासू कधी येते? तुझी सासू आली म्हणजे मग आम्हाला गरज नाही पडणार. करते मग काय? माझी सासू आता काय माहित, आता येईन येईन म्हणे बा. तोपर्यंत आहेच म्हणा, हे आहे शांत आहे. आणि आम्ही तर मग येत जात राहू. येऊ दे, काही येते तर. चाल मग मी जातो, काही असलं तर सांग मग. हो हो काकू, ठीक आहे. काय म्हणे आई, काय म्हणे संदीप? तर येतो म्हणे आई. पहिले जेवून गेले असते तर बरं राहिलं असतं मोठं. गावातल्या बायका लोक चांगले आहे म्हणून बरं आहे, नाही तर कोण केलं असतं. आणि दुसरी बिमारी राहिली तर आपण करून घेतो. ह्या टायमाला तर बाईचीच गरज पडते. आपण काय एवढं, आपण दूर दूर राहू. येईन ना भाऊजी, मी फोन केलो होतो तर येतो म्हणे, 2 दिवसांनी येतो म्हणे. ये नाही उद्या, नाही तर परवा ये नाही. तोपर्यंत आहे ना, गावच्या बाया आहे, कल्याणी आहे, तिला स्वयंपाकाला बोलवून घेतो. नाही आई येतपर्यंत. हो, आता पाहतो मी कोण स्वयंपाक करून देते का काय, तर मग कल्याणीले बोलावून स्वयंपाकाला करते, करून देईन आई येतवर. माझी लहान बहीण किती मस्त दिसते, किती मस्त आहे ही लहानशी. आणि मस्त केवट झोपली, किती मस्त झोपली आई. आई, मी हिलाच राखी बांधत जाईन. आई, मी हिची रक्षा करन आणि हे मला राखी बांधत जाईन. आम्ही दोघी लय खेळू आई. आम्ही दोघी लय मस्त खेळत जाईन. मी हिची लय काळजी घेत जाईन मी. आई मग काय झालं? दादा नाही तर दादा ना भाऊ ना बहीण एकच तर होते. बरोबर आहे पिंकी. आई तू काऊन लढता? आई काऊन लढतो? किती चांगली आहे आपली लहान बहीण, माझी लहान बहीण. तू काऊन लढतो? आपण नाही, आपण दोघी मिळून हिला लय मोठं
मोठं करू, लय शिकू, लय मोठं करू इले आपण दोघे मिळून. लढू नको तू. नाही हो पिंकी, लढत नाही हो. हे कधी हे खुशीचे आसू आहे. किती समजदार झाली हो तू पिंकी. मी तुले आणि हिले, तुम्हा दोघीले बी कधीच कायची कमी पडू देणार नाही. मी तुमचे चांगले सांभाळ करून आणि खूप मोठं बनवून मी तुम्हाला दोघीले बी.